मोठे मोठे नेते बघितलेले आहेत राजकारणामध्ये आणि एवढे वर्ष पिढ्यानपिढ्या बघत आलेले आहेत. त्याच्यामुळं तेच ठरवतील आणि तो काळच सांगेल की काय होतं आणि काय नाही. पण ज्यावेळी मी या सगळ्यानंतर युगेंद्र पवारांशी फोनवरनं चर्चा केली तेव्हा युगेंद्र पवारांचं देखील म्हणणं आहे की माझ्या देखील आमच्या कार्यकर्त्यांचं देखील म्हणणं आहे की मी या भागातनं उमेदवारी करावी 2029 मध्ये, असं युगेंद्र पवारांचं म्हणणं आहे. तुम्हाला देखील तसंच वाटतं? नाही, प्रत्येक ज्यांचे ज्यांचे हे फॉलोअर्स असतात, कार्यकर्ते असतात, त्या प्रत्येकाला वाटतं ना की आपल्या नेत्यांनी आता पुढचे पाऊल घेतलं पाहिजे किंवा पुढची पोस्ट घेतली पाहिजे. ते असू शकतं. पण पवार विरुद्ध पवार असा सामना पुन्हा एकदा होऊ शकतो, ज्या पद्धतीने लोकसभेला नंतर विधानसभेला असं एकूण चित्र पाहायला मिळालं. 2029 मध्ये सुद्धा तसंच काहीसं चित्र असेल? परत तुम्ही तेच फिरून विचारताय, पण तेव्हा 2029ला नक्की काय चित्र असेल ते आत्ता सांगणं खरंच अवघड आहे. 27 जानेवारीपर्यंत आपल्याला माहिती होतं की दादांचं असं अचानक जाणं होईल म्हणून. तसंच हे आहे की तेव्हा काय होईल 3 वर्षात, कारण सगळे पक्ष वेगळे लढतील का, काही कोअलिशन होईल का, त्यांच्यामध्ये काय युती होतील का, किंवा हे दोघं एक होतील का, हे सगळे क्वेश्चन मार्क वाले प्रश्न आहेत. जर ते एक झाले तर काय, नाही झाले तर काय. त्याच्यामुळं आणि वहिनी आणि ह्यांचं पण आता 2-3च महिने झालेले आहेत. त्यामुळे त्यांना पण थोडा वेळ लागेल सेटल व्हायला. सेटल झाल्यावर त्यांना पण त्यांचे पण एखाद्या दिवस मतं बदलतील किंवा ठाम होतील, दोन्ही होऊ शकतं. नाही, पण मग सातत्याने असा देखील आरोप केला जातो की भाजप या सगळ्या अशा पद्धतीने एकमेकांमध्ये म्हणजे पवार कुटुंबियांमध्येच जे काही निवडणूक किंवा एकूण राजकारण लावून देण्याचं काम भाजपकडनं होतं, असा देखील आरोप अनेक वेळा होताना दिसतोय. नाही, आता भाजपवर त्यांना बदनाम करून काय उपयोग आहे. तुम्हाला जर तुमचं स्वतःचं कळत नाहीये, एक पवार कुटुंब एवढं जुनं राजकारणातलं कुटुंब असून सुद्धा जर तुम्हाला कळत नाही की कोणीतरी करत असेल तर तुम्हाला ते समजलं पाहिजे.